पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगर येथे देवेंद्रजी जन्मोत्सव हरित महोत्सव आणि हरित महाराष्ट्र सप्ताह आहे। ड्रोनद्वारे 50,000 बियाण्यांच्या गोळ्यांची पेरणी करण्यात आली। माजी आमदार संजय केणेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 50,000 बियाण्यांचे बॉल फेकले जाणार आहेत आणि या माध्यमातून झाडं आणि वृक्ष लागवड करण्याची ही एक वेगळी आगळीवेगळी संकल्पना जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना राबवली जात आहे। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधील या डोंगरामध्ये संजय केणेकर यांच्या माध्यमातून ही वृक्ष लागवड केली जाणार आहे। या ठिकाणी बियाण्यांचे बॉल जे आहेत ते फेकले जात आहेत। ही तंत्रज्ञान जर पाहिलं गेलं तर इस्रायली तंत्रज्ञानाला म्हटलं जातं। काय सांगाल, हा उपक्रम तुम्ही राबवताय, कसा उपक्रम आहे नेमका? खरं तर ग्रीन ग्लोबल फाउंडेशन आणि धर्मेश वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून देवेंद्रजी जन्मोत्सव हरित महोत्सव ही संकल्पना राबवण्याचा या नवीन टेक्निकच्या माध्यमातून डोंगराळ भागात सीड बॉल ड्रोनच्या माध्यमातून टाकणे, जिथं मनुष्य जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून झाडं लावण्याचा हा जो इस्रायल टेक्निक आहे ती इथं वापरण्याचा भारतात पहिल्या वेळेस, आणि त्यामुळे पहिल्या वेळेस भारतात ही टेक्निक वापरण्याचं काम आम्ही करतोय। महाराष्ट्र राज्याचा जरी विचार केला तर मराठवाडा हा सातत्यानं कायमस्वरूपी दुष्काळी भाग या ठिकाणी राहत आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त वृक्ष लागवड जर झाली तर निश्चितपणे त्याचा फायदा पर्जन्यमान वाढण्यासाठी या ठिकाणी होऊ शकतो आणि पाऊस जर पडला तर इकॉनॉमिकल पॉवर शेतकऱ्यांचाही त्याला फायदा होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्वाचं, जो नॅचरल ऑक्सिजन आपल्याला पाहिजे तेवढा मिळायला हवा तो मिळण्यासाठी देखील या ठिकाणी या वृक्षाचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा उपक्रम राबवला जातो, त्यामुळे असे उपक्रम जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील राबवण्यात यावेत अशी मागणी जी आहे ती देखील करण्यात येते आणि अशी संकल्पना ही आम्ही राबवू शकतो आणि आम्ही ती राबवणार ही भावना देखील या ठिकाणच्या नेत्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।